नमस्कार. IFN मराठीमध्ये मी अर्चना आरते तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आपण तर पुलाव नेहमीच करतो, बिर्याणी करतो, पण काहीतरी आज वेगळा म्हणजे तवा पुलाव मी दाखवणार आहे तुम्हाला. कारण तुम्हाला असं वाटत असेल तवा पुलाव करायला आपल्याला खूप गाडीवर जसा असतो की मोठा तवा वगैरे लागतो, तसं काही नाहीये. आपण घरच्या घरीही तवा पुलाव करू शकतो. सुरुवात करूया. सुरुवात करूया. 1 टेबलस्पून तेल, 2 टेबलस्पून बटर, आता ह्यात घालूया 1 टेबलस्पून आलं लसूण क्रश, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली. आता आपण हे थोडंसं परतून घेऊया. तुम्हाला जर हिरवी मिरची नसेल घालायची तर तुम्ही नाही घातली तरीही चालते. आणि जर तुम्हाला तिखट हवी असेल, आपले मसाले येणारच आहेत, पण जर असं तुम्हाला वाटत असेल की 1 मिरची कमी आहे तर अजून 1 टाकली तरी चालणार आहे, तुमच्या तिखटीवर आहे. आता आपण ह्यात घालूया 2 कांदे बारीक चिरलेले, 2 टोमॅटो बारीक चिरलेले, मीठ चवीप्रमाणे. आणि आता छानपैकी परतूनपेक्षा म्हणजे काय करायचंय, कांदा आणि टोमॅटो छान मऊ होऊन द्यायचंय. छान असं ते एकत्र एकजीव झालं पाहिजे. त्यामुळे आपल्याला आता थोडीशी वाट बघायला लागणार आहे, साधारण 10 मिनिटं तरी वाट बघायला लागणार आहे. कांदा आणि टोमॅटो मऊ झालेला आहे. आता आपण मॅश करून घेऊया. आता आपण ह्यात घालतोय 1 सिमला मिरची, वटाणे छोटी वाटी, 1 टेबलस्पून किचन किंग मसाला आणि 1 टीस्पून पावभाजी मसाला. आता हे मिक्स करायचंय. आणि आता ह्याच्यामध्ये आपण शिजवलेला इकडे तांदूळ घेतलेला आहे. हा जो भात आहे तो आपण घालणार आहोत. 1 वाटी आहे. छान मिक्स करायचंय. आता ह्याला झाकण द्यायचं आपल्याला. ह्याला झाकण देऊया आणि 5 मिनिटं वाट बघूया. जराशी छानपैकी त्याला वाफ आली पाहिजे. छानपैकी वाफ आलेली आहे. गॅस बंद करूया. आहा, प्लेटिंग करूया. आता तवा पुलाव खायला खास कुठेही जायची गरज नाहीये. आपल्या घरीच आपण तवा पुलाव करू शकतो. गरमागरम तवा पुलाव तयार आहे. कुठेही जायची गरज नाहीये. आपल्या घरी तुम्ही बनवायचा आहे आणि मला सांगायचं आहे. आणि अशा छान छान रेसिपीसाठी IFN मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे.